सोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले माधव झालं का तुझं आवरून? हो हो. का ग? आज तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. बापरे. बापरे काय? नाही, तू आता माझ्या खांद्यावर एखादी जबाबदारी टाकलीस म्हणजे ती नाही म्हणता येत नाही ना. फार काही करायचं नाहीये, फक्त दत्ता भाऊजींना आज घराच्या बाहेर कुठेही पडू द्यायचं नाही. का ग? खरं सांगा निलिमा, तुला हे सगळं पटायला लागलंय? सॉरी सॉरी, त्याला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. हा अरे असं काय करतोस? काल रात्री आपण केक कापला ना त्यांच्या अॅनिव्हर्सरीचा. हो 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 हो. म्हणूनच आज त्यांना काहीही काम करू द्यायचं नाही, कळलं? मी सुद्धा सरिताला आज स्वयंपाकघरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीये. शाबास. म्हणजे आज तू स्वयंपाक बनवणार आहेस की काय? हो, बघू. अगं आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नको ग त्यांना अशी शिक्षा करू. माधव. डन डन. ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. गुड. निलिमा, पुन्हा तुझे एवढे केस कसे गळायला लागले? चिल माधव, हेअरफॉल आहे. अगं पण तू शॅम्पूची बॉटल बदलली होतीस ना, मग तरी मला सुद्धा नेमकं कारण काय आहे ते कळत नाहीये, पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी करीन काहीतरी. ठीक आहे, पण ते आता केस कुठेही टाकू नकोस. या सुपारीचं खाण हाय कुणी ठेवलं? अगं ठेवला असेल कुणीतरी. बरं ऐक, तुझं झालं की सांग, आपण ते पोतं इथे जिन्याखाली ठेवूयात. याड लागला काय तुका? झेपणार हा काय? कंबार धरत. मी सांगते हेंका नंतर. बरं, पण आठवणीने सांग. होय सांगते. काय पूर्वा, काय चाललंय काय? जरा आवरून घेत होते. शाबास. आणि सरिता कुठे आहे? आई आहे आज, स्वयंपाक करते. काय आजही? लग्नाचा वाढदिवस आहे ना त्यांचा. काकी, आईला सांगून ती ऐकणार आहे का? तिला सांगितलं आज लग्नाचा वाढदिवस आहे, तू जेवण करू नको, तर ती काय म्हणेल माहितीये ना? का काय होता, लग्न व्हायत नाही का कुणाची? ह्या बाकी खरा. हा बर, पण आज तिला अजिबात काम करू द्यायचं नाहीये. मी जाणारच होतोय, पण हे कामा करत राहिलोय ना, आणि वहिनी काही माझं ऐकणार नाही. ठीक आहे, आता मी मोठी जाऊ म्हणून तिला कसं खडसावते ते बघ. चल ग पुरू. त्यानंतर सरिता जेवण करण्याचा हट्ट करणार असं वाटत नाही. कशाला धरायचा ना हट्ट? आज आराम करायचा. हो
माधव, दत्ता, दत्ता. सरिता काय करतेस? हे बटाटे उकडत ठेवतय. तुमका चाय हवी काय? देत आहे. आज लवकर डोळे उघडलंच नाही. ठीक आहे, चल उठ आता. ही सगळी कामं करायची नाहीस तू आज. असं काय करतास जाऊ बाय? बाहेर हो, आज तू या स्वयंपाकघरात पाय ठेवायचा नाहीस. काय बोलतास? हाय मीच रांधताय ना. हो माहितीये मला, पण मी मोठी जाऊबाई आहे ना, म्हणून सांगते तुला, ऐकायचं माझं. काय चाललं हा या? सरिता अगं कसं कळत नाही तुला? आज काय आहे? आमच्या लग्नाचा वाढदिवस. मग कामं काय करतेस तू? इला लक्षात. पण असा खय असता काय? इतकी वर्ष झाली लग्नात तरी करतच दिलाय ना मी काम. पण मी सांगते ना, मग आज नाही करायची. त्या का काय झाला? लग्न काय होत नाहीत कोणाची? काय झाला? काय झाला अजून आता पूर्वा? काही नाही. बरं, आता सगळी कामं बाजूला ठेव. पूर्वा आईला घेऊन जा आणि छान तयार करून आण. चल बघू, इथे थांबायचं नाही तू आता बिलकुल. चल. अगो पण आई चल. पूर्वा आणि जाता जाता यमुनाला पाठवा का? हो. काय रे खुळ्या, काय करतस? काय करू ता? मेल्या, तुका काय कावल्यावर टाळ पिटूक बोलवलंय काय? माका काय माहित? याला साफसफाई करू सांगितले तुका? विसरलंय दत्ता भाऊ. पांडू, ते थैसून साफ करून घ्या. ह्या झाडू घे. दाता हे सगळं साफ करून घे. वय करतय. मेल्या रे, माझ्या अंगावर काय टाकतस? हेच जमा करून टोपलीत टाक. टाकतोय. काय झालं रे? खाली ये आधी, मग सांगतो. थांब जरा, एवढा साफ करतोय मग येत नाही. हं? अरे कामं नंतर होतील. तू येतोस खाली, कमी उतरव तुला. येतंय. काय झालं रे? चल आत सांगतो. काय हो, बरेच दिवस इलाज नाही. काय विचारतय मी? येवा आधी मधी पान खावं. सुषमा, मी येऊ. मांडू, काय? मेल्या तोंड बंद कर आणि सगळं काम कर. दत्ता चल तू आधी आत चल. चल चल. नाथा, जरा सांभाळून. जनावर असतात कौलात. त्या सुशल्याक लवकर आवरू खोया, नाहीतर उद्या डोक्यावर मिरव वाटतला. दत्ता रागवायचं नाही, आणि आज तर डोकं शांत ठेवायचं. अरे पण माधवा, नाही मला माहिती आहे तुला ते जमणं कठीण आहे. मग एक काम कर, तुला राग आला ना की डोळ्यासमोर सरिताचा चेहरा आण. त्यांना काय होणार? हा नाही, नवरा म्हणून मला कळू शकतं, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुला आता राग आला ना की सरिताचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. हा काय झालं? खरं सांगू, हा. असं चेहरा आठवायचं म्हटलं ना तर त्या कधी हसला होता ते आठवत तो सर 1 वर्ष निघून जायत. काय रे दत्ता, अरे गंमत केलंय रे. बर थट्टा मस्करी राहू दे बाजूला. आता मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. हा काय? नंबर 1, आज सरिताला राग येईल असं बोलायचं नाही, वागायचं नाही. नंबर 2, आज काहीही काम करायचं नाही. हा? हो. अरे पण माधवा, ते काही नाही, काही कारण चालणार नाही. मी सांगेस तोवर इथून हलायचं नाही. काय? हो, इथेच बसून राहायचं आणि तेही शांत डोक्याने. म्हणजे सरिताचं हसरो चेहरा आठवायचो. काय रे? काय करायचं वहिनी आपण? मी विचार करत होते काहीतरी वेगळं करीन, पण या सगळ्यांनी खाल्लं पाहिजे ना. अगो सरिता, निलिमा तू है? हो आई, आज सरिताला सुट्टी दिली. ते का बरा नाही की काय? आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा ना, म्हणून वहिनी म्हणाले हो आज त्यांका काम नको सांगू, मी करते.
बरा झाला. आई, दत्ता भाऊजींना काय आवडतं? ते का फणसाची भाजी लय आवडता. कळला माका. यमुना, तू कर फणसाची भाजी आणि निलिमाक पण शिकव, म्हणजे पुढच्या वेळेला आता स्वतः करून घालताला आपल्यात. चला अंदर तुमचा. माधवा, आरामाची सवय नाही रे आमका. अरे हा दिवस का रोज रोज येतो का? तुम्ही वर्षभरातून एकदा तरी एकमेकांना वेळ द्यायला हवा. सरितालाही वाटत असेल तुझ्याशी निवांत गप्पा माराव्या, तिच्या मनात काय आहे ते तुला सांगावं. हा, आजपर्यंत किती त्रास झालो तरी त्याने सांगितलं ना काय. आता बोलता फटक पण ता तेवढा पुरताच. म्हणून म्हणतो असा एखादा दिवस बघायचा आणि बोलायचा. आज अगदी करेक्ट दिवस आहे. मी काय म्हणतो, तिला डेटिंगलाच घेऊन जा ना. त्या काय? अरे म्हणजे फिरायला घेऊन जा. काय हे काहीतरी जा तुझा आपला माधवा. अरे फिरायला घेऊन. मी तर म्हणतो तू अभिरामाकडून काहीतरी शिक. म्हणजे माका सासरोडे जाऊन बसू खया. विषय बंद. ह्या काय वहिनीचा रस्तो चुकलो की काय? नाही, आज करेक्ट रस्त्यावर आहे ती. काय बोलताय तुम्ही दोघं? नाही काही नाही. हा विचारत होता सरिता कुठे आहे. नाही, आज तू किचन मधून बाहेर आलीस ना म्हणून. भाऊजी, सरप्राईज आहे आज तुमच्यासाठी. हा, आश्चर्याचा धक्का. म्हणजे पूर्वा, ये ग. हो आले. बाबा, डोळे बंद करा. ह्यो काय खुळचटपणा? भाऊजी, आज रागवायचं नाहीये कोणावर. डोळे बंद करा. आई, बाबा आता उघडा डोळे. चांगला दिसतोस. काहीतरीच. सरिता, भाऊजी, माझ्या जाऊबाईला नजर लावू नका. हा, तुझा विश्वास आहे दृष्ट लागण्यावर वगैरे? हो माधव, प्लीज, मी गंमत करतेय, सिरियसली घेऊ नकोस, नाहीतर याल लगेच मीठ मोहऱ्या घेऊ. ये बस. अगं आज प्रत्यक्ष निलिमा तुम्हा दोघांचं औक्षण करणार आहे. आई, ये लवकर. काहीतरीच. बसा बसा. हो, थे सारखं. हा. काय हे? अगं जवळ बसा. आता तुझं आपलं काहीतरीच. सरिता, खरंच तू खूप छान दिसतेस आज, भाऊजींपेक्षा सुद्धा. काकी, माझे बाबा पण खूप छान दिसतायत. हा, माझा भाऊ सुद्धा. हा, पण माझ्या जाऊबाई एवढे नाहीत. हा का माधवा, बायकांपुढे आपलं काय चालणार आहे काय? दत्ता, हे तुझ्यासाठी. ह्या कित्या आता? अरे गप बस. घे 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 घे. सरिता, हे तुझ्यासाठी. सरिता, घे ना.
साऊबाई, ह्या किती आणल्यास? एवढे साडे होत माझ्याकडे. हे बघ सरिता, आज आता कशालाही नाही म्हणायचं नाही हं? वहिनी, तुमका सगळ्यांका मालकीन बाईंनी बोलावलेला हा. तर आईने कशाला बोलावलं असेल सगळ्यांना? मनापासून बोलता ना तुम्ही? नाही म्हणजे माका पण वाटता काहीतरी देऊक वया, पण तुमका विचारल्याशिवाय कसा द्यायचा? आधी तुम्ही माका काय तर सांगा. वय गो, दे म्हणते तर दे. आता तुम्ही सांगतास म्हणून देतय आम्ही. माका पण काय देऊक नाही मिळालं गो. दत्ता आणि सरिता घरचा सगळा बघितलाय, पण कौतुक म्हणून एक दागिनो नाही दिलाय. आणि आता ठरवलंय तर वेळ निघून गेली. काय येळ निघून जाऊक नाही, मी देते. सरिता पण खुश होईल. आहे येवा. आई काय झाला? असं अचानक कित्याक बोलवलं? दत्ता, घाबरलीस की काय? तुम्ही अचानक बोलवलास ना म्हणान. माका काय झालेलं नाही. बघतास ना किती काळजी करतात. सरिता, जरा पुढे येऊ गो. ये. सरिता, इतकी वर्ष झाली लग्नात, पण दागिने घालून कधी चार चौघींसारखी मिरवलीच नाही तू. मका माहिता तू का दागिन्यांची हौस हा, पण तुझी ती हौस आम्ही कधी भागवली नाही. त्या दिवशी निलिमाक मी चैन दिले आणि तुका काय देऊक नाही. राग इलो असात ना माझो? अगो इलो राग तर इलो, आपल्या माणसांचाच राग येता. आणि औशीचो राग इलो तो काय झाला? तुम्ही सुना नाही, लेकी हास माझ्या. हाय अगो, अशी रडत रावतलस की दागिने घेतलस? नको माका, तुम्ही सगळे हाच ना. दत्ता, ऐकतास ना काय म्हणता? नंतर ह्यानी कधी दागिने मागितल्यांना ह्या सगळं ऐकम होते का? थांब, गेले. या गे. आहे खराच देतास माका? भय. खूप छान दिसतेस सरिता. अकरा वांदे. आई, एक सांगू? बोल गो. रागवणार नाही ना? तू बोलशील तर ना? आहे एकदा माका आपल्याकडचे सगळे दागिने डोळे भरून बघूचे होत. आज दाखवशाल? ह्या काय तर सगळा करूक सांगू नको हं माका. आई फक्त एकदाच. सरिता, आई नको म्हणते ना. अहो, मी फक्त बघूक मागतय, घालूक नाही सांगतय. आई, आज दिवस चांगला आहे, तिची इच्छा पूर्ण कर. अरे पण माधवा, अगं आज तिला नाराज करू नकोस. बरा, पण एकदाच. हा
अगं आई, किती तोळे दागिने आहेत? 250 तोळे आहेत. बाय माझा किती दागिने? साप